नारायणं नमस्कृत्य नरो चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। ब्रह्मा मुरारी त्रिपुरंधकारी भानु शशिभूषण सुतबुधस्य गुरुश्च शुक्रा शनि राहु केतु कुरंतु सदैव मम सुप्रभातम्। अहिल्या द्रौपदी सीता तारा मधुकरी तथा पंचकन्या स्मृत महापात्र अश्वत्थामा परिवर्ष हनुमान दक्षिणा कृपा परशुराम सत्यता नमो देवी महादेवी शिवाय सदनमा प्रतिभद्रता मनोजव मारुतिवेगम जितेन्द्रमृतमुक्तम श्रीरामकृतम शरण प्रपत्ति गुरुदेव महेश्वर गुरु तस्म श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव जनीश्वर गुरु साक्षात् तस्मै ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। भगवंताच्या नामात पाप निवृत्ती सामर्थ्य आहे। जे नामस्मरण केल्याने बघा पाप राहू शकत नाही। म्हणून नामाला अग्नीची संज्ञा म्हणजे रूप दिलेले आहेत। म्हणून म्हटलं जातं पापाचे पर्वत भस्मानाम अग्नित, म्हणजे पापाची परतचे डोंगर जर असले तर ते नामरूपी अग्नीने बघा भस्म होतात। बघा तिसरं प्रमाण दिलं, तृण अग्निमुळे समर्थ झाले तशी नामे केली जातात। जसं किती मोठी गवताची गंजी असो, तिला जर काडी लावून पेटवलं ते काय होतं, तर भस्म होतं लक्षात। अशा रीतीने नामाचं सामर्थ्य अगाध आहेत। म्हणून नाम श्रेष्ठ सर्वात आहे अशी विनंती। म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनावर नामस्मरणाला महत्त्व द्यायचे आहे। एकाच नामाची किंमत सांगणारा अजून या पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आलेला नाही। म्हणून मात्र ते नाम आवडीने भावे हरिनाम विश्वास म्हणतो, ते पण आवडीने प्रेमाने श्रद्धेने घ्यायचे। म्हणून ओम जनार्दनाय नमः। 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 नामच्या उलट काय होतं? मना, बरं का? म्हणजे मनाने काय करायचं बघा, मनाने नाम घ्यायचं, असं नामस्मरण करायचं। कारण मन हे फार चंचल आहेत, म्हणून त्याला रोखण्यासाठी जसं घोड्याला लगामाची आवश्यकता आहे, तशा मनाला नामरूपी लगाम, कोणत्या लगाम आहे बघा, नामरूपी लगाम आपण जर घातला तरच हे मन कंट्रोल होऊ शकतं। म्हणून रामदास साहेब म्हणतात, मनाचा जना भक्ती पंथेची झाली गेली। मना आणि मन नाम अशा योगा नामाचा महिमा संतांनी शास्त्रांनी अनेकांनी वर्णन केलं आहे। म्हणून ज्यांनी नामस्मरण केलं तसं मग
नारदाने नामस्मरण केलं, संत तुकाराम महाराज केलं, संत मीराबाई, संत सौखीबाई, संत जनाबाई, भक्त प्रल्हाद, ध्रुव, वाल्मिक ऋषी म्हणजे वाल्याकोळे, की नाम आपण यांचा इतिहास बघितलं की नामस्मरणाने गाऊ शकतो, अनेक उदाहरणं आहेत. म्हणून आपण अत्यंत भाग्यशाली आहोत की आपण सर्वजण कोणतं नामस्मरण करत्या ओम जनार्दनाय नमः. मग काही दररोजचा काहींचा नित्यम कोणता आहे, 11 माळेचा जप करायचा, काहींचा ध्यानामध्ये बघा जप करायचा मग तो काहींना 108 वेळेला जपईमध्ये तो लिहायचा. अशा अनेक माध्यमातून काम करता करता चालता चालता बघा अशा अनेक माध्यमातून प्रत्येक कर्म, तसं काही महिला स्वयंपाक करताना, काम करताना, झाडताना, रंगोळी करताना अशा अनेक माध्यमातून नामस्मरण करत असतात. म्हणून अशा रीतीने नामाचा महिमा ज्यांना कळाला ते बघा भाग्यशाली ठरले. म्हणून आजच्या पर्वकालावर आज आहे अमावस्या, आज काही अमावस्या केली आणि अशा अमावस्या पर्वकालावर आपण सर्व भक्त येण्याचं कारण बघा प्रत्येकाचं वेगळं आहे. बघा प्रत्येकाचं येण्याचं कारण वेगळं आहे. जसं ऋषी मुनी कशासाठी येत असतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाशी बोललेले जे ऋषी मुनी 7 भाई वार्ता आहे. यातून बघा काय लक्षात येईल की संत कशासाठी येत असतात की नाही. त्यामुळे आज वेरूळ नगरीमध्ये येण्याचं कारण वेगळं बघा. जसं समजा का पाटोळे शिन्नर तालुक्यात पाटोळे गावात गाव, त्यांचं आज येण्याचं कारण काय आहे, त्यांचा दरवर्षीचा काय संकल्प काय की 2 तारखेला अन्नदान करायचं. अन्नदान मग सकाळचा नाश्ता असतो, दुपारची पंगत, संध्याकाळी भक्ती, तिन्ही बघा बरं का, 3 प्रकारच्या भगवती या आपल्या खताळबाई नाही हां खताळबाई. आणि संकल्पमध्ये बघा रात्री साजरा झाली. ते म्हणजे आम्ही विधीला सुद्धा शकत करा माहिती नाही. अशा रीतीने बघा जसं त्यांचं येण्याचं कारण काय आहे, अन्नदान काय करायचं, सर्वांना अन्नदान करा. बघा तसं आजप्रमाणे नाशिक तालुक्यात येण्याचं कारण काय आज आहे की नाही. दर महिन्याला त्यांची कोणती तारीख ठरलेली आहे, 2 तारीख ठरलेली आहेत. आणि विधीला बघा ते विधीलाच ते उपस्थित होतात. अशा मताचा मुद्दा म्हणजे नाशिककरांचं येण्याचं कारण काय आहे, त्यांना दोन्ही साधं बरं का. काय आपण एका दगडात 2 पक्षी दोन्ही ते बघ साधून घेत असतात. म्हणून प्रथमतः जे नाशिकचे आलेले त्यांनी जागेवर उभं राहावं. मासिक श्रमदान म्हणून जे महिला पुरुष खास आज सन्मानासाठी आलेले आहेत, योगायोग त्यांना आज अमावस्या का त्या तारखेला अमावस्या झाले की म्हणजे बघा श्रद्धेने जर आपण कोणती सेवा केली तर देव काय करतो. त्यांना तारीख ना असं त्यांना ठरवून तर तारीख मिळाली होती का बा या तारखेला अमावस्या येणार आहे म्हणून यांना 2 तारीख द्यायची की 2 तारीख घ्यायची. मग तो योगायोग काय असतो की नाही. अशा रीतीने आता राहिलेलं कधी येणार आहे. पण मला काही ना फोन मुद्दाम फोन करा बरं का. बाबा ने आपका क्या किया ये आपको याद किया बोले, नहीं तो याद रखो बोले, आप नहीं आएंगे तो क्या होगा.
आप याद करके आप नहीं आएंगे तो क्या हो सकता है की नाही. म्हणून जेवढी येते ना त्यांनी मुद्दा म्हणजे मग फोनच करायचा. काय फोन करायचा, आम्ही श्रीदेवीवर पोचले आहोत आणि आपली आठवण बघा बाबांना आली म्हणून आमच्यामध्ये संदेश बघा आपल्या ठिकाणी देण्यानुसार दिला आम्हाला आदेश झाले. त्यामुळे त्यानुसार संदेश आपल्या देण्यात आहोत आणि त्यानुसार आपण काय व्हावं उपस्थित. कारण 3 तारीख आपण 3 तास किती बघा नाशिक जिल्ह्याचा कोणताही मनुष्य 3 तासात इथं गावू शकतो की 3 तास पोहोचू शकतो बरं काय. किती तासामध्ये 3 किंवा 3-3.5 तास जास्त. आणि आता तर रोड टकाटक येईल. इकडचा रोड नाही कोणत्या रोड नाही माहिती आहे का, कन्नड रोड ना. कन्नड पानपोई ही हमारे सनाट आणि ड्रायव्हरला गेअर सुद्धा बसली गरज नाही. किंवा वैजापूरचे डायरेक्ट जळगाव मार्गे करून केली. कारण हा मधला रोड कसा आहे, गारजचा देवगावचा रोड जरा खराब आहे. तर काही ना आता मी थोडं त्यांनी खड्डे बुजवले की तुम्ही कोणत्या रोडने आले, तुम्ही कन्नड रोड आले काय गारज. हां गारज बरोबर चांगलं आहे ना एवढं काही. हा पुढे जास्त ठीक आहे चला. मग कधी ऊन कधी सावली की नाही. आणि अशा रीतीने जर टाळी वाजून या सर्व भक्तांचं अभिनंदन करतो. बस आपला विषय काय चालू आहे. आज ह्या वेरूळ नगरीमध्ये येण्याचे कारण प्रत्येकाचे वेगळे वर्ग आहे, वेगवेगळे नाही. नाही त्यांचं 6 तारीख विषय नाही, ते आले त्यांच्या कामासाठी आले ते. कारण मनुष्य म्हटलं म्हणजे बघा अनेक त्याला समस्या अडचणी विघ्न संकट अनेक प्रकारचे काय असतात, त्यांच्या मनोकामना असतात की. म्हणून बाबांच्या परंपरेचा अर्थात बाबांच्या वेरूळच्या संघर्षामध्येचा महिमा काय महिमा आहेत. जय भक्त बघा मनपूर्वक श्रद्धापूर्वक काय करेल संकल्प करेल तर बाबांच्या कृपेने त्यांचा संकल्प काय होत असतो, संकल्प काय होत असतो. असा अनेक भक्तांचा बघा अनुभव आहेत. म्हणून आता बघूया बाबा या ठिकाणी गेले अमावस्या निमित्ताने कोण कोण आले त्यांनी जागेवर हो त्यांना सांभाळलं. अमावस्येच्या विधीला आम्ही नाही अमावस्याच्या निमित्ताने खास अमावस्या म्हणून आम्ही आलेलो. खास अमावस्या म्हणून आलो. हा म्हणजे समस्या अडचणी इच्छा बेसाने कोणाचं त्याच्यामुळे कोणकोणते प्रकार असतात, कोणते प्रकार असतात. आता समजा विद्यार्थी यांचं विचारा त्यांचा काय विषय 2-3 जण विचारा काय निमित्तानं आली बा 1-2 सांगा 2-3 जरा बा तुमचं काय येण्याचं काय म्हणते नाही तुमचं काय प्रॉब्लेम. तब्येतीचा प्रॉब्लेम. हां बरोबर तब्येत काय तब्येती म्हणा. बरं अजून पुढे एक टॉपिक आले कसे ना हां हे फक्त आपण एक्झाम्पल म्हणून बघा आपल्याला बघायचं. टोपी मफलरवाले सांगा ना काय कायसाठी आले बा नाही ते बाजूचे काय हा बरं का दात खिळ त्यांच्या मुलीची दात खिळी बसते बरं काही बसा बसा. या महिलांचं काय का अडचण आहे सांगा ना. एक महिलेला उदाहरण आता माणसात झाला विषय महिलांनी सांगा वाय यू आर कम सांगा 1-2 महिला सांगा ना सांगा कशासाठी आल्या खाली बसा बाकीचे बसा खाली. हां संत बघ संत 13 इयर्स हां पुत्र संधी मध्ये मागचे कशासाठी आले 1 महिना सांग. हां हां काय काय
हां हे बघा 1 वर्ष झाली. असे अनेक बघा प्रकारे काय असे अनेक प्रकारचे संकट विघ्न आजार लक्षात समस्या म्हणून भाई भक्त माता उपस्थित आहे म्हणजे टाळीवर द्या श्रद्धेचा आपण बघा अभिनय बस अनेकांना संततीचा प्रॉब्लेम असतो का संतती बरं आताच बरोबर हो जाएगा बैठ जा. आपका सब काम बनने होने वाला है कि नहीं. आप श्रद्धा रखो कि नहीं. म्हणून बघा अध्यात्मामध्ये परमार्थ भक्ती मार्गामध्ये किंवा बघा आपल्या जीवनामध्ये की मनुष्याने काय करायचं बघा श्रद्धा एका ठिकाणी सर काय करायचं एका बघा श्रद्धा ठेवायची. निश्चित बघा भगवंत आपली मनोकामना किंवा जे आपली अडचण असेल संकट विघ्न असेल तेवढं दूर करीत असतो. आपली इच्छा मनोकामना पूर्ण होत असते. मग आजच्या अमावस्येच्या पर्वकालावर आता काय भागवताचं प्रणितीने आपण भागवत असे प्रमाणे काल आपण वेगळा विषय पहिला बघा पहिला अध्याय चालू बघा भागवताचा कुठपर्यंत आले निवृत्तीनाथ वंदन. संतान या ग्रंथाच्या सुरुवातीला संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंना वंदन केलं. त्यानंतर गणपती बाप्पांना वंदन केलं. त्यानंतर सरस्वती मातेला वंदन केलं. त्यानंतर कुलदेवतेला वंदन केलं. त्यानंतर संत सज्जनांना वंदन केलं. त्याच्यानंतर एकनिष्ठ भक्तांना वंदन केलं. त्यानंतर संत कवी वाल्मिकी ऋषी व्यास महर्षी यांना वंदन केलं. आणि त्यामध्ये आता संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली यांना वंदन करत आहेत. ओम श्री गणेशाय नमः. आता निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर नामदेव वटेश्वर अशा प्राकृत श्रेष्ठ संत कवींना मी वंदन करतो. त्यांची माझ्यावर होणारी कृपा ही गुरु कृपाच आहे. ज्यांचे ग्रंथ वाचून सामान्य जनही ज्ञानी होतात त्या या कवींच्या चरणांवर फार आपुलकीच्या नात्याने मी मस्तक ठेवतो. संस्कृत कवींना महाकवी असे गौरवाने म्हटले जाते, पण प्राकृत कवींना कवी का लेखावे? त्यांच्यात काय कमी आहे? सोन्याची फुले असतात त्यांना नवी फुले व जुनी फुले असे म्हणता येईल का? कपिला गायीचे दूध तेवढे दूध म्हणायचे आणि इतर गायींचे दूध काय वेगळे असते का? तेही पांढरेच असते. त्याचाही स्वाद तसाच असतो. जे ज्ञान संस्कृत साहित्यामध्ये मिळते तेच जर या प्राकृतातील साहित्याने मिळत असेल तर मराठी काव्याला तोच मान का मिळू नये? त्यात काय कमी आहे का? जरी राजा रानात जाऊन बसला तरी त्याच्या सेवकांसाठी तीच जागा पवित्र असते. ते जर त्याच्या सेवेला तिथे गेले नाहीत तर तो त्यांना नक्की शिक्षा करील. जर एक गरीब मुलगी व दुसरी श्रीमंत मुलगी यांच्याशी राजाने लग्न केले तर दोन्ही राणीपदाला योग्य असतात, ते समानच असतात. भाषा विविध देशात बदलते व एकाच पदार्थाला अनेक भाषांमध्ये अनेक नावे असतात, पण राम व कृष्ण यांची नावे मात्र कधीही बदलत नाही. संस्कृत भाषा देवाने केली आणि प्राकृत भाषा काही चोराने निर्माण केली का? भाषेचा व्यर्थ अभिमान धरण्यात काय फायदा? म्हणून एवढेच मनाचे वाटते की हरिकथा संस्कृतात असो किंवा प्राकृतात असो ती पवित्र पावनच आहे असे सर्व लोक मान्य करतील. मी आता माझ्या आजोबांचे वडील भानुदास यांना वंदन करतो. त्यांच्यामुळेच आमचा वंश
भगवंताला प्रिय झाला. ज्याने लहानपणीच आराधना करून भगवान सूर्य नारायणाला प्रसन्न करून घेतले, जो स्वतः चित सूर्य म्हणजे प्रखर बुद्धीचा झाला व ज्याने मान अभिमान जिंकला व स्वतः भगवंताप्रमाणेच पवित्र झाला, ज्याची पद्य रचना पाहण्यास स्वतः भगवान विठ्ठल आले होते, त्यांची कर्णभूषणे चमकली, त्यामुळे ते आले हे भानुदासांना कळले. त्या भानुदासाचा पुत्र चक्रपाणी नावाचा होता व त्याचा पुत्र सूर्य नावाचा व तो सुलक्षणी होता. त्याचा जन्म झाला, त्याचे बारसे झाले, तेव्हा भानुदासाचे निर्याण झाले. त्या सूर्याचा व त्यांची पत्नी रुक्मिणी यांचा मी पुत्र. म्हणूनच रुक्मिणी म्हणा किंवा रुक्माई म्हणा, तीच आमची माता हे खरेच आहे. हा ग्रंथ लिहायला घेताना प्रारंभी मी अशा प्रकारे माझ्या पूर्वजांच्या मालिकेला वंदन केले आहे. मी या वैष्णवांच्या कुळात जन्माला आलो हे माझे परम भाग्य होय. या वैष्णवांच्या कुळात अग्रगण्य म्हणजे नारद, प्रल्हाद, सनत कुमार व इतर सनंदन व सनातन हे कुमार, उद्धव, अक्रूर, श्री शुक आणि वशिष्ठ आदी आहेत. ते भगवंताचे प्रिय भक्तच आहेत. ते सर्व वैष्णव या ग्रंथाच्या अर्थाकडे फार चांगले अवधान देणारे आहेत व म्हणून मी ग्रंथ नीट लिहिला जावा अशा इच्छेने त्यांना वंदन केले आहे. ज्यांच्या गोत्रात जन्माला आलो त्या विश्वामित्र ऋषींना मी वंदन करतो. तो प्रतिसृष्टी निर्माण करणारे आहेत व गायत्री मंत्राचे द्रष्टे आहेत. गायत्री मंत्राला त्यांनीच महत्व प्राप्त करून दिले आहे. ज्यांनी उपनिषदातही उत्तम ते निवडले आहे त्या याज्ञवल्क्य ऋषींना मी वंदन करतो. तेच कृपारूपी अमृताचा वर्षाव करून कवीच्या काव्य रचनेला पोषण देतात. मी सर्व प्राणी मात्रांना वंदन करतो, कारण त्यांच्याशी सख्य केल्यानेच विश्वंभर परमेश्वर माझा सखा झाला व ग्रंथाचा आरंभही नीट नेटका झाला. मी आता सर्व गुरूंचे गुरु जे दत्तात्रय त्यांना नमस्कार करतो. त्यांनीच आत्मबोध ज्यात स्पष्ट सांगितला आहे अशा या ग्रंथाची निर्मिती करण्याची स्फूर्ती दिली. तेच शब्द कोणते वापरावे ते दाखवितात, त्यांचा अर्थ मनामध्ये प्रकाशित करतात व स्वतःच वक्ते होऊन यथार्थ रीतीने बोलवितात. ते म्हणतात की श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे ते भगवंताचे हृदयातील बोलच आहेत व ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचे नित्य अनुसंधान असेल त्यालाच ते आकलन होईल. हे भागवतातील ज्ञान खरे या कल्पापूर्वीचे आहे व भगवंतानी या भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे 4 श्लोकांमध्येच ब्रह्मदेवाला ते सांगितले. त्या श्लोकातील स्पष्ट भाव मोठा आश्चर्यकारक आहे, कारण एकदा सांगता क्षणीच ब्रह्मदेवाला त्याची अनुभूती आली. गुरु कृपा तरी किती प्रभावी असते ते पहा. तिने ब्रह्मदेवाचे मन निस्संदेह केले. तोच 4 श्लोकात्मक उपदेश प्रथम ब्रह्मदेवाने नारदाला दिला व गुरु परंपरेने तोच चालत आला. त्या उपदेशाने नारदाचे अंतःकरण त्यातील अर्थाने भरून गेले व परमानंदाने तृप्त होऊन तो नाचू लागला. तो नारद ब्रह्मविना छेडीत ब्रह्माला उद्देशून गायन करीत अति आनंदाने नाचत नाचत भूलोकी आला. भूलोकी नारद सरस्वती मातेच्या तीरावर उतरला. तेथे व्यास महर्षी त्याला दिसले. त्यावेळी व्यास महर्षी तर चिंता आणि संशय यांच्या महापुरामध्ये सापडले होते. व्यासांनी वेदाचा अर्थ ज्यात गुंफलेला आहे अशी सर्व पुराणे रचली, पण त्यांच्या मनाला समाधान व शांती मात्र लाभली नाही. ते सचिंत व अशांत अवस्थेत असताना नारद मुनी तेथे आले व त्यांची मनस्थिती पाहून त्यांनी व्यास महर्षींना भिवू नका असे सांगितले. नारदाने व्यासांना एकांतात त्यांचे मन एकाग्र करायला सांगून त्या 4 श्लोकांची माहिती दिली. संसाराचे पाश छेदून टाकणारे ज्ञान त्या श्लोकांमध्ये होते. त्या ज्ञानाचा उपदेश नारद मुनींनी व्यास महर्षींना दिला. तो सूर्यालाही कळाला नाही व बाह्य कर्णेंद्रियांनाही तो ग्रहण करता आला नाही. या हृदयातून त्या हृदयामध्ये अशा प्रकारे तो बोध दिला गेला. त्या नारदकृत उपदेशाने व्यास महर्षींच्या मनातील संशय व चिंता जळून नष्ट झाली व त्यांना पूर्ण शांती व समाधान प्राप्त झाले. मग व्यास महर्षींनी ते भागवत पुराण शुक मुनींना सांगितले.
शुक मुनींनाही फार आनंद झाला. ते तृप्त झाले. तो समाधीस्थ होऊन आत्मशांतीतच निश्चल होऊन राहिले. त्यामुळे समाधीच खरी समाधानी झाली. समाधीच खरी समाधानी झाली. त्या आनंदातच शुक मुनी परीक्षिती राजाकडे गेला. ते ज्ञान परीक्षितीला सांगावे अशी त्यांना उत्कंठा लागली. त्या परीक्षिती राजाने कलीला बंधनात ठेवले होते. त्याचा धर्मावरही फार मोठा अधिकार होता. भगवान श्रीकृष्ण भूलोकी असेपर्यंत धर्म जिवंत होता, पण तो परमधामाला गेल्यावर धर्म हा कलीच्या प्रभावाने निष्प्रभ झाला. पण परीक्षिती राजाने कलीलाच बंधनात ठेवले होते. तो अर्जुनाच्या वंशात शुद्ध वीर्यापासून उत्पन्न झाला होता. सुभद्रा ही त्याची आजी, तिचा व अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा त्याचा पिता. तो परीक्षिती राजा म्हणजे अधिकाराची केवळ रत्नच, कारण तो गर्भात असताना त्याचे रक्षण भगवान श्रीकृष्णाने केले. जो गर्भात असताना अश्वत्थामाने टाकलेले ब्रह्मास्त्र त्याला मारण्यासाठी आत शिरू शकले नाही, एवढी त्याची योग्यता होती. ज्याने गर्भामध्ये आपले रक्षण केले तोच श्रीकृष्ण भगवान आत्मरूपामध्ये प्राणीमात्रांमध्ये आहे असे परीक्षणच तो करीत होता. म्हणून त्याचे नाव परीक्षिती ठेवले गेले. त्या नावाचे असे मोठे महात्म्य आहे. तो अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती पृथ्वीचा उद्धार करण्याकरिता जणू जन्माला आला होता. त्याच्या निमित्ताने भागवत पुराणाची पारमार्थिक ज्ञानाची ही विपानपोही निर्माण झाली, हे सर्वांना ज्ञात आहे. श्री शुकमुनी जेव्हा परीक्षितीकडे आले तेव्हा त्या विवेक वैराग्य संपन्न व सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध अशा परीक्षिती राजाला पाहून शुकमुनींना खूप आनंद झाला. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव. कर्मयोगी जगद्गुरु धनस्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडले स्वस्वामी शांती कृष्ण महाराज की जय. बजरंग बली की जय. शांती ब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज की जय. बघा भागवताने काय होतं, संशय काय संशयाच्या भोवऱ्यात कोण व्यास महर्षी आणि चिंतेच्या चिंताने संशय बघा. या भागवताच्या श्रवणाने भागवत पठणाने दूर शब्दाचा बघा या भागवताचा आहे. म्हणून प्रत्येकाने दररोज आपल्या घरात जे देवघरात जे भागवत असतं तर त्या भागात एक पान कमी ते मग एक पान काही एक वेळी करणार. मग आपण वाचावी. भस्मले पुनी प्रभात काळी.
श्रीचंद्र अंगेश्वर अर्थात नागेश्वर त्या बाबांनी तपश्चर्या झाली. तपश्चर्याच्या कालावधीमध्ये तिथं नागाबा पण आले होते. नागाबा आले होते. नागाबा आले असताना त्या ठिकाणी दुसरे बघा साधक होते देवबाबा म्हणून. त्यांची बघा संन्यास दीक्षेची तयारी झाली होती बरं. बाबांची खाली गोहेमध्ये तपश्चर्या चालू होती. दिवस त्या दीक्षेचा उजाडला. त्यानं सर्व तयारी झाली. सर्व साहित्य तयार आहेत म्हणून तिथे ते पहिले देवबाबा होते बघा. त्यांना संन्यास द्यायचा म्हणून पुकारण्यात आलं, आवाजाण्यात आलं. त्याच्यावर त्या नागाव समोर आले. नागाबा म्हणतो का स्वरूप रूप पाहून ते काय घाबरले. दिसताना निघून गेले बघ. ते निघून गेले. आता नागाबानं प्रश्न पडला. सर्व गुरुदीक्षाचा सर्व तयारी सर्व साहित्य हजर आहे. आता हे कोणाला द्यायचं. मग त्यावेळेला काय नको बाबा दर्शन नागेश्वर मंदिरामध्ये आले. दर्शन येताच नागाबाबांनी बघितलं बघ. बाबाजीने बघितलं. लगेच बघा आवाज दिला नागावर. का आवाज दिला. हवं मोहनी तुम्ही हवं. डायरेक्ट बाबाजीने त्यांनी काय दिलं पडके एक ना काय नामकरण काय बघा. बाबाजींचं दीक्षा सोहळा संन्यास दीक्षा सोहळा त्या ठिकाणी बघा भगवंताच्या कृपेने ऑटोमॅटिक होऊन गेला. आणि मग गुरु आणि शिष्य बघा यांचं नातं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग दोन पुढ्या बाबाजी नागाबाबांनी आपल्या हातामध्ये घेतले बरं का. आणि बाबाजींना नागाबाबा काय म्हटले म्हणजे बेटा बघ बरे माझ्या दोन पुढे बरं का उजव्या हातात डाव्या हातात. आता बघ म्हणे जी डाव्या हाताची पुडी पुडी कशासाठी वापरायची वापर कशासाठी आहे बरं. तो वापर कशासाठी आहे या पुडीचा. ती पुडी कायची होती. पुडी कायची होती. रत्नाची सोन्याची होती. पुडी खायची होती. जुन्यात बघा दोन पुड्या भस्माच्या. तो डाव्या हाताची पुडी. तर बाबाजीने सांगितलं बेटा बरोबर आहे मी तुला एखाद्या गावाचा त्रास द्यायला लागलं तरी पुढे काय करायची म्हणे त्या गावाच्या प्रवेशद्वारात वेशीमध्ये काय करायची पुरून द्यायची म्हणे. त्या सर्व गावाला बोलका निघायला लागेल म्हणे बरं का. बोलका लक्षात आहे. दुसरी पुडी कशी म्हणे ऐक म्हणे बरं का. ज्याला असं पुढीचं वर्णन केलं नागाबाबाने ही पुढे ते काय या पुढीने काय होऊ शकतं काय होऊ शकतं असं वर्णन केलं. बाबांनी ते वर्णन ऐकलं बघा पुढीचा प्रताप पुढीचा महिमा. तर त्या पहिल्या पुढीबद्दल बाबाजी काय म्हटले बाबाजी मी काय ही पुढी मला गुरु महाराज ही काही पुढी मला देऊ नका बरं. मग दुसरी पुढी जी हातातली होती त्या पुढीबद्दल मला नागावर सांगितलं बघ बेटा बरे ही पुढीचा काय महिमा नाही. ही पुढीने का होऊ शकतं या पुढीने का होऊ शकतं म्हणे ज्यालाही ही पुढीचं देशील म्हणे त्याचं काय होईल तर बघ कल्याण काय होईल का कल्याण होईल असं. आणि मग त्या ठिकाणी मग बाबाजीने कोणती पुढी घेतली हां ती दुसरी थोडी गेली बरं असं बघा गुरु प्रसाद म्हणे का होऊ शकतं. मग आजपर्यंत की बाबांच्या या भस्मपुढीने अनेक भक्तांना बघा अनुभव आलेले गेले. अशा या अमावस्या पर्व कालावर आजपर्यंत अनेक अमावस्या झाल्या काय झाल्या नाही अनेक अमावस्या उगावल्या मावळल्या की आता बरं की कोणत्या अमावस्याला कोणाला काय बघा बाबांच्या कृपेने प्राप्त झालं कोणाला बघा काय मिळालं हे बघा ज्यांना त्याची अनुभूती आली त्यांनी बघा श्रद्धा ठेवली. आणि त्यानुसार बघा जसं काहींना संतती नव्हती काही ना काहींना संतती किती काहींना 15 वर्षानंतर की बघा काहींना 15 वर्षानंतर त्यांना संतती काहींना 20 वर्षानंतर काहींना 30 काहींना 13 हे लोक 13 वर्षानंतर. आणि जसं ते नाशिक आहे ना ती लोखंडीबाई त्यांना किती वर्षानंतर 47 म्हणजे 47 म्हणजे किती हां तुम्हाला ऐकायला येऊन राहिलं का किती
हां 47 काय का 47 दिवस 47 काय दिवस नाही, महिने नाही, आठवडे नाही, तर कधी बघा 47 वर्षानंतर बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या घरात दिवा वंश देवाला टाळून त्याच्या सरतीचं लक्षात होतं. ज्यांनी मागेच बघा ते नामकरण सोहळा तुम धडक्याने ओझाच्या आश्रमात केला होता. तसं बघा आताच बघा तिकडं कोणीला बघा आमचा तो विनोद भाई बघा विनोद त्यांनी बघा कसा सोहळा केला फक्त नामकरण प्रत्यर्थ काय नामकरण प्रत्यर्थ बघा तुम धडक्याने त्या ठिकाणी बघा सोहळा केला. अशा रीतीने जसं बघा आता आणि आमच्या का वेताळ नाही का आपली याची आणि ते वेरूळचेच बघा वेरूळच्याच वेताळ परिवार आहे. ते 4-5 भाऊ यार त्यांचा बघा मुलाचाच अर्थ ना हां मुलाचा बघा त्या ठिकाणी नामकरण सोहळा सुंदर असं नियोजन बघा त्यांनी का स्वरांजली बघा त्यांनी स्वरांजली लागली होती बघा स्वरांजली लागली होती. छोटीशी मिरवणूक काढली बघा ती मिरवणूक काढली बाहेर गाडीमध्ये बरं एवढंच नाही तर सुंदराची कुट्यावर का तुम्ही आजपर्यंत अशी कुट्या कधी पाहिलीच नसेल बरं का. तुम्ही एवढी बसेल ना तुम्ही अशी कधीच कुट्या पाहिली नसेल बरं का. अशी सुंदर बघा आपण तर अखेर क्षमता ना मग ती कशी होती माहिती कशाची बनवती माहिती आहे का. ऊस राहतं ना ऊस आणि बांबू बरं का ऊस आणि बांबू या दोन्हीच्या आणि वरून सर्व वाडीच्या पॅन्ट्या इतक्या बघा इतकी आपण होता राखीव ठेवून बांधणी सर महत्त्वाची असते. दोरीमध्ये एकदम सरळ नाही अशा रीतीने बघा श्रद्धा भाव काय असू शकतो यात आम्ही अशा अनेक बघा भक्तांचे आपल्याला एक्झाम्पल उदाहरण आहे. म्हणून तसं काय गावामध्ये मागे नाही का बघा भक्ती फेरी झाली भक्ती फेरी झाली. त्या भक्तीभरीमध्ये कोणत्या गावाने काय बाजी मारली कोणी काय बाजी मारली अनेक माध्यमातून कोणी कुठे सुंदर केली होती कोणी वाद्य सुंदर लावलं मिरवणूक सुंदर केली बरं का कोणी स्टेज सुंदर केलं कोणीतरी सजावट सुंदर केली. अशा अनेक माध्यमातून प्रत्येक गावाच्या भक्तांनी त्या भक्तीभेरीमध्ये हे आपल्या गावाचं लौकिक आपलं शान म्हणून आपल्या बाबांचा असा आशीर्वाद आपला कसा मिळेल असा प्रत्येकाला म्हणून जाट आणून त्या सर्व भक्तीभेरीच्या गाववाल्यांना सुद्धा जसं बघा एकदा का ते पारेगाव गाडक बरं का तिकडे बाबाजींचा मासा माता बरं ना मग मासा माता सोहळा झाला बरं का. गाव ते कुठे अंतर किती 2-3 किलोमीटर अंतर 2 किलोमीटरचं अंतर. त्यांनी काय केलं माहिती आहे का गावापासून तर कुठ्यापर्यंत लाईटिंग दिली बरं का काय दिली होती लाईटिंग लक्षात. जसं कळवणचे भक्त परिवार बघा तिथले त्यांचं काय ऐतिहासिक त्यांचं काय बघा प्रसिद्ध म्हणजे त्यांची बघा काय कीर्ती किंवा त्यांचे बघा कसे बघा त्या ठिकाणी नियोजन असतं. एकदा आतिबाई सुरू झाली ना बघा बाबांचं आगमन झालं त्या कळवण शहरात बघा शहर आगमन झालं जे आतिबाई सुरू होती ना तर मिरवणूक संपर्क ती बंद होत अशात. आणि त्याच्या पुढे उच्चांक बघा एका गावच्या भक्तांनी केला बरं का आपले सचिन वरपे त्यांचं गाव मनवले कनवले काही काय वाटतं कोणतं गाव त्यांचं कनवले का कनवले काय ते काय बरं का संगम तालुक्यात. त्यांनी तर बघा असा कार्यक्रम केला होता आतिशबाजीचा माहिती आहे का. जे मिरून बसून आतिशबाजी सुरू झाली ना तर सत्संगाचा कार्यक्रम कुठपर्यंत चालू होते ते कुठपर्यंत चालू होते मिरवणूक टू सत्संग संपेपर्यंत जर टाळी लक्षात काय श्रद्धाभाव असू शकतो काय उच्चांक काय सीमा असू शकते काय भावा का भक्ता चालू शकतो. असे अनेक कितीतरी काय आहेत असे वैशिष्ट्य बघा कोण काय वैशिष्ट्य काही बघा म्हणजे सोहळ्यामध्ये घ्या हां जसं बघा मालेगाव झोडकं म्हणून काय झोडकं त्या गावांचं काय वैशिष्ट्य काय बघा त्यांनी काय देणगी जमा केली काय केली कार्यक्रम निमित्ताने देणगी बाबांना द्यायची म्हणे का
मग त्यांनी असं नियोजन लावलं, देणगी जमा केली आणि किती 1 लाखाच्या वर देणगी त्याच कार्यक्रमात गेले बाबांच्या. बघा त्यांनी अर्पण केलं कार्यक्रमासाठी. म्हणजे पुन्हा झंझट नाही, पुन्हा टार्गेट लोकांना म्हणायचं विचारणार नाही. म्हणजे बाबा याच्या निमित्तानेच ते कार्यक्रम उरकून घेते बरं का. म्हणजे कोण काय विचार करेल, कोण काय बघा सोहळ्यामध्ये वैशिष्ट्य तर नियोजन करेल सांगता येणार का. आपण काय म्हणतो, खोपडी गत आहे न्यारी अक्कल काय कर विचारी. कोणाच्या खोपडीमध्ये काय बघा विचार असतात, कोणाच्या खोपडीमध्ये काय बघा भरलेलं असं का सांगता येणार नाही. मला त्याचं दर्शन बाबांना अशा कार्यक्रम पाहायला मिळतं. असे जी काही खोपडीची जी रीत बघा दिलेली सर्वांना त्याचा उपयोग बघा भक्त बाबांच्या कार्यासाठी करतात. अशा त्या खोपडीचा म्हणजे बुद्धीचा उपयोग करणाऱ्या सर्व भक्तांचा आपण पुनश्च बघा श्रद्धा. काय श्रद्धा, विश्वास भाव. कारण देवाला काय लागतो, देव भावाचा नाही कोणाच्या. देवाला काय लागतं मग, आणि संतांची पायी हा माझा विश्वास. विश्वास फार महत्वाचा. विश्वास तर काय का लोक नाही का विश्वासावर पैसे एकमेकाला दिसतो ना, ते लाख रुपये देते. काय देत्या लाख रुपये काय लोक नाही. विश्वास बघा एकमेका किती विश्वास असतो काय कायचा. लिखापडीने काहीच नाही. त्यामध्ये हे 2-4 लाख माझ्या, 2-4 लाख तुला काय तुझ्या कामासाठी का तुझ्या अडचणी माझ्यावर घेऊन टाकू. कारण काय विश्वास बघा एकमेकाबद्दल असू शकतो. मग आता काय विश्वास काय करत्या तर पेपरमध्ये वाचलं असं ना, याने काही लाखाला गंडवलं की अनेक माध्यमात असं असे अनेक प्रकारच्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र बाबांच्या भक्ती मार्गामध्ये खरोखर आपल्या सर्वांचं कौतुक गौरव करावं लागेल. काय बघा आपला भाव श्रद्धा आहेत, त्या श्रद्धेतून बघा या श्रद्धेतून आपल्या सर्व काही आपल्याला हे जेवढं निर्माण झालं ना, हे कशामुळे निर्माण झालं, आपल्याला सर्व श्रद्धेच्या सर्व श्रमदानात आहे बघा, सर्वांच्या भावनेत बघा सर्व निर्माण झाले. म्हणून पुरुष टाळीवांध्ये सर्व परिवाराचा आपण सुनो रे भाई अमावस्या की कहानी किंवा सुनो रे भाई बाबा जी की श्रमदान की कहानी, बाबा जी की परंपरा की कहानी, बाबा जी भक्तों की कहानी. लक्षात शेवटचा मुद्दा म्हणून छोटासा आपण घेऊया आणि आरतीकडे जाऊया. की आजपर्यंत जय बाबाच्या भक्तीवर अनेक प्रसंकल्प केले गेले, म्हणजे कार्यक्रमाच्या मित्र असेल किंवा इतर माध्यमातून असेल. मात्र काय बघा श्रद्धाभाव सर्व भक्त परिवारात आहेत. ज्या श्रद्धाभक्ती भावनेमुळे जे संकल्प केले तर बाबांच्या कृपेने काय झाले ते सिद्धीच गेले. सिद्धीच काय झाले, सिद्धीच गेले, पूर्णत्वास गेले. त्याप्रमाणे आता आपण कोणता संकल्प केलेला आहे, सबसे ऊंचा, सबसे अच्छा, सबसे बेहतर. काय तीन मुद्दे काय, सबसे अच्छा, सबसे ऊंचा आणि सबसे बेहतर. असा जो संकल्प पुढे करण्यात आला. सबसे ऊंचा सरदार वल्लभभाई पण पुतळा कोणाचा आहे, सरदार. आम्ही सरदार, आम्हाला कोणाची भीती घे, आम्ही सरदार कोणाचे, आणि त्यानुसार त्याचा हिडिंग आहेत 1 करोड 25 लाख 34,567 हवर. म्हणजे किती झाले सांगा ना, बरोबर. हां आकडा काही एकदम बघा एकदम पाठवून घ्या बरं.
कारण तो आकडाच असा आहे बरं का. 1 2 किंवा 1 2 5 3 4 5 6 7 बरं, म्हणजे सिरियल आकडा आहे बरं का. आकडा, कारण आकड्याचं सुद्धा वैशिष्ट्य बरं का. आकडा अंक कसा आकडा येतो आपला 1 2 5 बरं का. नंतर 1 2 5 झाले. आता 1 2 3 राहिलं होतं ना, म्हणून आपण काय घेतलं 3 4 5 6 7 विषय संपला. अशा रीती किती 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 संख्या आहे ती 1 कोटी. किती 1 कोटी. पुढे 25 लाख 34,500 म्हणजे आकडा बरोबर. तू फक्त आकडा काय करायचं 1 ते 7 पर्यंत आकडे ध्यानात ठेवायचे. 1 ते 7 बरं आकडे ध्यानात ठेवायचे, त्याची सिरियल लावायची बरोबर बघा. तो अंक तयार होतो. इतके बघा तास आपल्याला काय करायचं आहे देव देश आणि धर्म. काय देव देश आणि धर्म यासाठी बघा आपल्याला श्रमण करायचं. कारण श्रमण परंपरा कोणाची आहे सांगा, कोणाची श्रमण परंपरा कोणी सुरू केली, कुठून सुरू केली. हा जाते का 1550 बघा. असं बघा तुमच्या तुझ्या जशी तुमच्या गर्दी झाली ना गर्दी तसं तसा पिनाक्षराव गर्दी लक्षात घ्या श्रमणासाठी. तिथं अनेक बघा अनुभव बघा बाबांनी दिल्यावर काय अनुभव दिले. मुका बोला का मुका सुद्धा बाबांनी त्या ठिकाणी काय केलं होतं नाही. मुक्यानं काय केलं बाबाजींनी अशात ज्यांचं काही समजा हरवायचं ना, समजा कोणाचं बैल कोणाचं गाय कोणाच्या शाळा मेंढ्यावर का बाबाजी का डायरेक्ट सांगेल. काय सांगायचं डायरेक्ट सांगेल बरं का अमक्या ठिकाणी जाय आणि तुझा बैल सोडून घेऊन जा बरं का, इथे बांधेल बरं लक्षात. त्यामुळे इतके लोक सुटले होते बरं का. पुढे बिना काही सांगलं रांगच लायचं त्या ठिकाणी. तसं वाज बायांना मुलं वाज म्हणजे ज्या बायांना पोर होत नव्हते बघा बाबाजीच्या वय तिथं डोंगर का अनेक बायांना बघा त्या ठिकाणी बाबाच्या कृपेने संतती झालं. अशा रीतीने बघा खरीलं ते काय खरीलं ते काय. मग त्यासाठी काय आवश्यक आहे, काय आवश्यकता आहे श्रद्धा आणि भाव. फक्त काय आवश्यक आहे श्रद्धा. आणि ती बघा श्रद्धा कशी पाहिजे एक निष्ठा कशी एक जसं एक बार पकड लिया ना फिर दोबारा छोडणार नाही. एक बार काही सब पकडलं ना याला म्हणता बघा श्रद्धा भाव लक्षात. म्हणजे आपला संकल्प झालेला आहे. कशा संकल्प झालेला आहे, कशा संकल्प झालेला आहे किती हां हेडिंग काय त्याचं 1 कोटी हां तास श्रमदान 16 बरं का. तास श्रमदान 16 असं जर हेडिंग बरं का. मग त्याचं नियोजन सुद्धा झालेलं की काय नियोजन सुद्धा झाले बरं का. समजा आता विश्वनाथ होईना की यांनी काय करायचं बघा नोंदीचं बुक घ्यायचं आणि किती जणांची नोंदणी करायची फक्त 20 म्हणजे 1 जणाला 20 जण का जोडीदार करणं किंवा नोंदणी करणं काय अवघड आहे का बरं. कसं काय अवघड नाही बरं का. जसं रात्री बाबांनी सांगितलं ना असे तुमच्यासारखे बघा विद्यार्थी बसले होते. शिक्षकांनी बघा त्यांना प्रश्न केला. काय प्रश्न केला शिक्षकांना विद्यार्थ्यांना हो हा समोरचा डोंगर कोण उचलू शकतो बरं काय कोण उचलू शकतो बरं का. काय प्रश्न होता विद्यार्थ्यांना हो हा समोरचा डोंगर कोण उचलू शकतो बरं का. त्यावेळेला सर्व चिनबिन झाले. काय झाले सर्व एकमेकांची चिनबिन पाहायला लागले बरं का. प्रश्न काय होता हा मोठा डोंगर उचलायचा. समजला मुद्दा लक्षात घ्या. प्रश्न सर्व विचार करायला लागले की प्रश्न काय आहे सर्व विचार करायला लागले. मात्र बघा एक छोटंसं बालक एक विद्यार्थी उभा राहिला बघा. एक छोटासा विद्यार्थी उभा राहिला
त्यांनी सांगितलं गुरुजींना, म्हणे गुरुजी म्हणे मी सांगतो काय तुमच्या प्रश्न म्हणे उत्तर देतो, मी उत्तर देतो बरं का म्हणे. नाही तर आणखी काय करणार म्हणे मी डोंगर उचलतो म्हणे बरं काय. त्या मुलांनी काय सांगितलं गुरुजींना, म्हणे गुरुजी मी डोंगर उचलू शकतो म्हणे. सर्व आश्चर्य करायला, सर्व वेळात काढायला बरं का. एवढंच पोरगा डोंगर याला 1 क्विंटल सुद्धा उचलला जाणार नाही. आणि हा काय म्हणतो म्हणे मी एवढा डोंगर उचलला लक्षात. ज्याला त्या मुलांना सूत्र दिलं, काय उत्तर दिलं म्हणे गुरुजी तुमच्या प्रश्न उत्तर काय म्हणे की कोण डोंगर उचलू शकतं, तर म्हणे मी हा डोंगर उचलू शकतो म्हणे. मग सांग म्हणे कसं काय डोंगर उचललं बरं का. प्रश्न उत्तर विचारलं पुन्हा काय विचारलं, पुन्हा प्रश्न काय पुन्हा काय विचारलं, हां बोला ना. हां तुम्ही डोंगर उचलू शकतो, मग कसं काय डोंगर उचलू सांग म्हणे बरं का. मग त्यांनी काय सांगितलं, मग मी काय करीन म्हणे या डोंगराचे तुकडे तुकडे काय करीन बरं का. या डोंगराचे काय करीन अशी छोटी छोटी पीस करील बरी आणि काय करील अशा रीतीने पूर्ण डोंगर मी काय करू रीतीने बघा उचलू लागायचं. जरा टाळ्यावरून त्या विद्यार्थ्याला सारखं म्हणजे किती मोठा डोंगर असला तर आपण तो काय करू शकतो. मग त्यासाठी काय करावं लागेल, नियोजन म्हणजे छोटं त्याला काय करावं लागेल. मग त्याप्रमाणे आपण मग काय केलं आता की आपलं संकल्प किती कोटीचा आहे, 1 कोटी 25 किती तासाचा आहे, किती कोटी तासाचा आहे. हां मग त्यासाठी आपलं नियोजन कसं ठरलंय, एका व्यक्तीने काय करायचं कमीत कमी किती 30 तास नाही 20 जणांना काय करायचं, 20 जणांना काय करायचं नोंद करायची, सहभागी 20 भाविकांना 20 जणांची नोंद करायची. 20 जणांना काय करायचं बघा पकडायचं म्हणजे 20 जणांना काय करायचं, 20 जणांना काय करायचं, हां पकडायचं म्हणजे धरायचं किंवा त्यांना एकत्र करायचं द्या. विषय बघा ते आता 20 जण कोणते 20 जण तुम्हाला कोणते मिळू शकता की नाही. आपल्या घरातच किती जण राहत्या, घरात किती जण राहत्या, कमीत कमी 4 जण किती राहत्या की नाही, कमीत कमी 4 जण राहत्या बघा. आई वडील राहते समजा की नाही. आणि हे आता तुम्ही काही ब्रह्मचारी संन्यासी नाही की नाही समजा घेत सर्व हमदा आम्ही समजा की. मग दोघांची जोडी आई वडिलाची जोडी पण मुलाची नाही की कमीत कमी किती 4 बघा, कमीत किती 4 जण तर फिट राहते बघा कसे. मग किती झाले 4 झाले. अशी जर किती घरं घेतली तुम्ही, फक्त किती घर घ्यायची, फक्त यू आर सक्सेस की ना. तुम्ही काय होऊ शकता, किती घरात तुम्ही नोंदणी करू शकता, किती घरात नोंदणी शकता, किती वेळात किती वेळात नोंदणी होऊ शकते. मग सांग ना, ये बुकामध्ये 20च पावत्या कॅप्टन. मग ते 20 जणांची नोंदणी किती वेळात होऊ शकते, हां किती तासात आहे की लक्षात. काल असंच रीती बघा मुद्दा जाहीर करण्यात आला होता. मग अनेकांनी बघा ते नोंदणीचे बुक घेतले आणि मग बाबांनी काय मुद्दा जाहीर केला, कोण किती वेळामध्ये बरं का काय कोण किती वेळाने आपल्या बुकामध्ये बघा नोंदणी करू शकते, बुक संपवू शकतो अशात. मग त्या ठिकाणी यांना संपर्क केला बघा. त्यांचं नाव काय बघा, आपल्या वैजापूर तालुक्यातीलच गाव कोण त्यांचं, हां नारळ पारळ त्यांचं गाव शिवाजी नळे आहे ना. एक छत्रपतीच्या म्हणा की छत्रपती शिवाजी म्हणून नावाप्रमाणे त्यांनी काय केलं बघा, 1 तासाच्या आत त्यांनी काय केलं, यांना बुकाचं पैसा जे बुकाचे किती पैसे होते 100 रुपये प्रमाणे, मग बघा 2000 रुपये आणि काय नोंदणीची 20 जण जर टाळेवर लक्षात का. म्हणजे कोशिश करने वाले की है की. म्हणजे माणसाने निश्चय केला, ठरवलं, प्रयत्न केला तर काहीच अशक्य
नॉट इम्पॉसिबल म्हणजे नॉट इम्पॉसिबल म्हणजे काय? बोला ना इंग्रजी जाणकारी बरं बस शिकेल की नाही. नॉट इम्पॉसिबल म्हणजे काय? हां नॉट इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड म्हणजे या जगात काहीच अशक्य म्हणजे सर्व काही शक्य. मग त्यासाठी काय करावं लागेल? कोशिश करने वाले की जसं तुम्ही प्रयत्न केला माहिती का? तुम्ही मनाने ठरवलं की बाबांकडे आश्रमात श्रमणाला जायचं की आमोशाला जायचं की तुम्ही ठरवलं की लगेच तुम्ही गाडीचं नियोजन केलं. काय केलं? गाडीचं नियोजन केलं की नाही यायचं म्हणून. आणि ठरवलं किती वेळ लागला आपल्याला मुक्कामी जायचं की. मग त्यांनीच त्या धोरणाने तुम्ही रात्री निघाले की सांग किती वाजता तुम्ही निघाले बाळाभाऊ? रात्री दुपारी का? दुपारी 2 वाजता का? मग दुपारी 2 वाजता निघालं बरं का? आणि किती वाजता पोहोचले रात्री? कसं काय बाळाभाऊ? नाही गाडी किती वाजता निघाली तुमची तिथून? 4 वाजता. बरोबर 4 वाजता. कोणती गाडी केली? बरं त्याच्या हिशोबाची गाडी आणली. म्हणजे बघा त्यांनी की नियोजन केलं ज्यांनी बघा. आणि समजा 5 वाजता निघाले की किती वाजता पोहोचले? मग ते 9 वाजता. जो 9 वाजता पोहोचू शकतो की नाही तो सकाळच्या विधीला सहज आनंदाने की. मग काय काय रात्री येतं बरं का? 1-2 वाजता येतं तरी विधीला हजर राहते. जर टाळ्याहून त्याचं लक्षात बरं का. म्हणजे माणसाने एकदा मनामध्ये निश्चय केला ठरवलं म्हणून म्हणतात पाहिजे निर्धार मनाचा. काय पाहिजे? निर्धार मना लक्षात. जर मनाला निर्धार केलं ना काहीच बघा अशक्य नाही. मग त्या माणसाकडे असं की समजाले बघता सर निश्चित बघा त्या ठिकाणी पोहोचू शकतात. संकल्प आपला झालेला आहे. काय संकल्प आपल्याला? श्रमदान 16. एकाने कमीत कमी किती भक्तांची नोंदणी करायची? किती जणांची? बरं का? मग बाळाबरोबर कोणाचं सामर्थ्य का हो? कोणी तर काय करेल 2000 लोक सुद्धा काय केली. किती? आमचं बाळाभाऊ काय करू शकते? 1000च्या पुढे करू शकते. कारण त्याचं तेवढं काय कॅपॅसिटी ज्याचं त्याचं काय बघा सामर्थ्य त्याची इच्छाशक्ती लक्षात त्याची श्रद्धाभाव लक्षात. आणि काही काय नाही एकही लोक पुरं करता नाकी नव्हे काय केलं बरं का? कारण त्यांचं तेवढं सामर्थ्य नसतं, अनुभव नसतो. मात्र एक जण कमीत कमी किती करू शकतो? मग 4-5 का 4-5 असंच करी तरी मात्र कमीत कमी एक जणांनी किती जणांची नोंदणी करायची? आणि आपली तारीख किती झाली बघा? सर्व किती तारीख बघा. मध्ये नाशिक जिल्हा असो की संभाजीकडे जिल्हा असो कोणताही जिल्हा असो या सर्वांसाठी किती तारीख ठरलेली आपली आता श्रमदानाची? बघा सर्वांचे आपल्या ते सर्वांचे आपल्याला काय करायचं आलं तर रंगीत तालीम करायची. रंगीत तालीम घ्यायची ना. ती रंगीत तालीम कुठे घ्यायची आपल्याला? प्रत्येक आश्रमात. मग पिंपरीचा आश्रम असो की वड्याचा असो की लाखाचा असो की जोरदारचा असो दीक्षेचा असो चांदुरीचा असो शेवटी आश्रम ना नाशिक जिल्ह्यामध्ये एकाच तारखेला ते सर्वांना सुरू होईल. आणि एकाच दिवशी सांगता त्या सर्व आश्रमामध्ये बघू लक्षात. श्रमदान आपल्याला कुठं करायचं आहे? कुठं करायचं आपल्या श्रमदान? आपापल्या आश्रमाला आपल्या आश्रमाला लक्षात. आणि त्या आश्रमामध्ये श्रमदान किती तारीख त्याच्यावली तारीख किती कोणाला माहिती आहे? हां बरं किती? हां 7 फरवरी से 14 फरवरी तक म्हणजे 7 ते 14 बघा फेब्रुवारी ह्या कालावधीमध्ये आपल्याला त्या श्रमदानाचं नियोजन मग लागलं. समजा जालन्याचं समजा जालन्याला नाही कोणता आश्रम आता नाही त्यांनी जागा दिली आपल्याला बघा बरं का गौरे साहेब यांचं बरं का यांनी जावं लागेल. धनगर पिंपरीमध्ये 7 दिवसामध्ये बरं का कंपाऊंड काय जेवढं बघा कंपाऊंड गोष्ट आपलं नियोजन अगोदर लावायचं ना का. हां त्या ठिकाणी साहित्य आपण अगोदर तयार ठेवणार आहे. फक्त भक्त कधी येणार आहे? 7 तारखेला लक्षात. आणि त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये कुछ ना कुछ आपको करके सब भक्तों को
कारण जय बाबाई भक्त परिवारासाठी आश्रम म्हणजे काय आहे? सांगा ना, आश्रम म्हणजे काय तुमच्यावर? जय बाबाजी भक्त परिवारासाठी आश्रम म्हणजे काय आहे? हा बरोबर, घर आहे. अजून काय आहे? अजून काय सांगा ना. नुसतं घर नका म्हणू, माहेर म्हणा, माहेर. हा, घर म्हणजे माहेर की नाही? बाबांचा आश्रम म्हणजे काय? सर्व भक्त परिवारासाठी माहेर झाला. किती पळा या लेकीने आपण म्हणतो या बाबांची लेखी की नाही, तसं या माहेर कसं बनणार पाहिजे. तसं जय बाबाजी भक्त परिवार बघा 7 तारखेला कोण राहणार आहे? आपल्या माहेरी राहणार, माहेरी बरं का. सासूर आता का, सासूर आता कमी कमी झाला बरं का. संपत आला नाही आता, नुसतं संपत आला बरं का सासूर आता. म्हणून आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला कुठं जायचंय? कुठं जायचं आपल्याला? किती तारखेला? 7 फेब्रुवारी. लक्षात. ज्यांनी जेवढी नोंदणी केली असेल का त्या सर्वांना घेऊन, काय त्या सर्वांना घेऊन मग येताना म्हणजे ज्याच्यावर जे साहित्य असं ना, समजा कोणी पावडं आणील, कोणी टिकाव आणील, कोणी विळा आणील, कोणी खुराड आणील, कोणी खोयता आणील, कोणी गंभीर आणील, कोणी बादली आणील. अशा रीतीने जे जे साहित्य समजा लागतं ना आपल्याकडे जे उपलब्ध आहे आपल्या घरी, जे ते घेऊन यायचं आणि पुन्हा वापस प्रसाद कुठं त्यांचे वापस घेऊन जातं. लागलं बाबांचं काय, हा बघा बाबाकडून मंत्र घेऊन जातं, काय लागलं तर ते हत्यार मंत्र घेऊन जातं शेती मला जातं. अशा रीतीने बघा 7 ते 14 या कालावधीमध्ये एक रंगीत तालीम म्हणून या संगम सोहळ्याची बघा ठरलेली असून आता आपल्या त्या कामाला बघा लागायला शाळा. मग त्या अनुषंगाने आता विषय जाय करा म्हणा नोंद परमवंदनीय बाबाजींच्या कृपाशीर्वादाने जो संकल्प प्रदोषच्या मुहूर्तावर इथं जाहीर झाला, इथं सुरू झाला, नोंदणीचं अभियान सुरू झालं, जाहीर सरदार सरोवरला झालं. 28 तारखेला नर्मदा मातेच्या साक्षीनं त्या ठिकाणी 1 कोटी